फिजिक्समध्ये 11वी मधनं टोटल तुमचे 10 क्वेश्चन्स येणार आहेत. 12वी मधनं टोटल तुमचे 40 क्वेश्चन्स येणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला तुमचे 1 मार्क असणार की जर तुम्हाला तेवढे मार्क मिळाले तरच तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, तरच तुम्ही फार्मसीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲडमिशन प्रोसेसमधनं जावं लागतं, ज्याला आपण बोलतो कॅपराउंड प्रोसेस. सिलेबस आपण जर बघितलं तर 11वीचे काही ठराविक चॅप्टर्स. जर आपण सीईडीची एक्झामचे डेट्स आपण बोललो की नक्की तुमची सीईडीची एक्झाम कधी कंडक्ट होईल, सो ह्या वर्षी सुद्धा तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की तुमची सीईडीची एक्झाम हाय एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जर तुम्ही MSCET 2026 ची एक्झाम देणार असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सीईडीची एक्झाम बद्दल पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. नक्की ही MSCET एक्झाम काय असते, ही एक्झाम कोणी द्यायची असते, ही एक्झाम दिल्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, ह्या एक्झामसाठी नक्की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, ह्याचा नक्की एक्झाम पॅटर्न काय असतो, सिलेबस काय असतो, मार्किंग स्कीम काय असते, A to Z कंप्लीट डिटेल्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला सीईडीच्या रिलेटेड सगळे अपडेट्स आणि सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबत तुमची एक्झाम झाल्यानंतर जी तुमची ॲडमिशन प्रोसेस असते, म्हणजे तुम्ही 12वी झाल्यानंतर जी ती तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मसी ह्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर त्यासाठी हे चॅनल तुमच्यासाठी खूपच इम्पॉर्टंट असणार आहे, खूपच युजफुल असणार आहे. सो त्याच्यामुळे ह्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज MSCET एक्झाम? तर बघा, MSCET एक्झाम ही एक एंट्रन्स एक्झाम आहे. जसे की आपली JEE नीटची कशी एंट्रन्स एक्झाम असते, बट ही आपली MSCET एक्झाम आहे, म्हणजे ही महाराष्ट्र लेवलवरची ही एंट्रन्स एक्झाम आहे. ही एक्झाम ही स्टेट सीईडी सेल कंडक्ट करतं, जे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे. जसे की JEE नीटची एक्झाम हे NTA कंडक्ट करतं. त्याच प्रकारे आपली ही MSCET एक्झाम ही सीईडी सेल, स्टेट म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, हे आपलं कंडक्ट करत असतं. आता जर तुम्ही MSCET एक्झाम दिली तर तुम्ही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. नक्की कोणते कोणते कोर्सेस आहेत? जसे की इंजिनिअरिंग झालं, मोस्ट ऑफ दी मुलांना फर्स्ट इयर इंजिनिअरिंग म्हणजे इंजिनिअरिंग त्यांना करायचं आहे, BE BTech करायचं आहे, तर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला फार्मसी करायचं असेल तर तुम्ही फार्मसीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. जर तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. सो ह्या अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्ही ही सीईडीची एक्झाम दिलीत तर. आता ही एक्झाम म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा फार्मसी ह्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली त्याचं ॲडमिशन नाही होत. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲडमिशन प्रोसेसमधनं जावं लागतं, ज्याला आपण बोलतो कॅपराउंड प्रोसेस. कॅपराउंड म्हणजेच काय? सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. ह्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये कॅप असं बोलतो. सो जेव्हा तुमची सीईडीची एक्झाम होते त्याच्यानंतर ही तुमची कॅपराउंडची प्रोसेस कंडक्ट होत असते आणि ही कॅपराउंडची प्रोसेस अराउंड 2 महिन्याची असते. या 2 महिन्याच्या प्रोसेसमध्ये तुमचे सगळे मेरिट नंबर वगैरे येतात, तुमचा रँक येतो. ह्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन फॉर्म भरायला दिला जातो. आता तुम्हाला हे सगळं कॉम्प्लिकेटेड वाटेल, बट डोंट वरी, मी येत्या काही टायमामध्ये हे सगळं तुम्हाला सांगत जाईन की ऑप्शन फॉर्म वगैरे काय आहे. ह्याला अजून भरपूर वेळ आहे, बट एक मी तुम्हाला आयडिया देऊन ठेवतो. तर लक्षात घ्या की जेव्हा तुमची सीईडीची एक्झाम होते त्याच्यानंतर मग तुमचे पर्सेंटाईल वगैरे येतात. तुम्हाला समजतं की तुम्हाला 100% तुम्हाला किती पर्सेंटाईल मिळाल्यात, हे सगळं तुम्हाला समजतं. नंतर त्याच्यानंतर तुम्हाला कॅपराउंडचा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा असतो, जो तुम्हाला ॲडमिशनसाठी उपयोगाला असतो. तो ॲडमिशनचा फॉर्म भरल्यानंतर त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचे मेरिट नंबर येतात की जेवढ्या पण मुलांनी त्या इंजिनिअरिंगच्या कोर्सला अप्लाय केलं आहे, इंजिनिअरिंगसाठी अप्लाय केलं आहे, त्याच्यामधनं तुमचं किती रँक आहे हे सगळे तुमचे रँक येतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन फॉर्म भरायला दिला जातो, म्हणजे एक तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते. त्याच्यामधनं जर तुमचे चांगले पर्सेंटाईल असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये सुद्धा तुमचं ॲडमिशन होऊ शकतं, म्हणजे तुमचं त्या कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो. तर ही एक ओव्हरऑल एक कॅपराउंडची प्रोसेस असते, ही खूप कॉम्प्लिकेटेड असते. सो त्यावेळी मी तुमच्यासोबत असणार आहे, मी तुम्हाला पूर्ण गाईड करायला असणार आहे. सो डोंट वरी. सो तुमची सीईडीची एक्झाम झाल्यानंतर तुमची कॅपराउंडची प्रोसेस होते. ह्या प्रोसेसमधनं तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर ह्या कोर्सेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आता सगळ्यात मेन म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता ह्या एक्झामसाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे का? तर लक्षात घ्या की जर तुम्ही सीईडीची एक्झाम देणार असाल तर असा कुठलाही काय मार्क्सचा क्रायटेरिया नाही आहे की तुम्हाला 12वीमध्ये एवढेच मार्क आले पाहिजेत तर तुम्ही सीईडीची एक्झाम देऊ शकता, असा कुठलाही क्रायटेरिया नाही आहे. बट जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, जर तुम्हाला ह्या कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर त्या तिकडे तुमच्या 12वीच्या मार्क्सचा क्रायटेरिया असणार आहे. आता हा नक्की 12वीचा मार्क्सचा क्रायटेरिया काय आहे की जर तुम्हाला तेवढे मार्क मिळाले तरच तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, तरच तुम्ही फार्मसीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. नाहीतर सीईडीच्या एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही चांगले पर्सेंटाईल स्कोर करून काही फायदा नाही जर तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करत नसाल तर.
जर तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल होत नसेल तर तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर ह्या कोर्सेसमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन नाही घेऊ शकत. सो नक्की हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर ह्याला आपण पूर्ण ब्रेकडाऊन करूया. तर लक्षात घ्या की जर तुम्हाला BTech करायचं असेल, म्हणजे तुम्हाला जर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, डिग्री इंजिनिअरिंग डिग्री बोलतोय मी, डिप्लोमा नाही बोलत आहे, जर तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचे फिजिक्स, म्हणजे आता तुम्हाला 12वीला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असतील, तर तुम्हाला फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये ह्या 3 सब्जेक्ट मिळून तुमचे 300 मार्क्स होतात. म्हणजे फिजिक्सचे 100 मार्क, त्याच्यानंतर केमिस्ट्रीचे 100 मार्क, मॅथमॅटिक्सचे 100 मार्क, हे तिन्ही सब्जेक्ट मिळून तुमचे 300 मार्क्स होतात. सो 300 पैकी तुमचे मिनिमम 135 मार्क झाले पाहिजेत जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. लक्षात घ्या की जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे 300 पैकी 135 मार्क झाले पाहिजेत. जर तुमचे 135 पेक्षा कमी मार्क झाले तर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. सो जर तुम्ही आता 12वीमध्ये असाल, जर तुम्ही आता 12वीच्या बोर्ड एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या, कारण की हा खूपच इम्पॉर्टंट आहे. आता जर तुम्ही चांगले मार्क स्कोअर केले तरच तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आणि जर तुम्ही आता रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही OBC, परत SC, ST ह्या कुठल्या कॅटेगरीमध्ये असाल, इतर कुठल्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल जे रिझर्व कॅटेगरीज आहेत, ऑल्सो EWSमध्ये जर तुम्ही असाल, जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला काय आहे की लक्षात घ्या की 300 पैकी तुम्हाला मिनिमम 120 मार्क तुम्हाला स्कोअर करायचे ह्या 3 सब्जेक्टमध्येच. तुम्ही म्हणत असाल की ह्याच्यामध्ये आम्ही हिंदी, मराठी ॲड करू शकतो का? नाही. ह्या 3 सब्जेक्टमध्ये तुमचे 300 पैकी मिनिमम 120 मार्क आले तरच तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. आता काय होतं ना की भरपूर मुलांचे मिनिमम 135 मार्क, किंवा जर ते रिझर्व कॅटेगरीमध्ये असेल तर मिनिमम 120 मार्क सुद्धा त्यांचे फुलफिल होत नाहीत, म्हणजे त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल होत नाहीत. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मिळून सुद्धा त्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल होत नाही. तर त्या मुलांसाठी एक ना लाईफलाईन आहे. लाईफलाईन काय आहे तुम्ही ते बघू शकता की आता फक्त 3च सब्जेक्ट आहेत की फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे एवढे मार्क आले पाहिजेत तरच तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. बट जर तुमचे हे 3 सब्जेक्ट मिळून एवढे मार्क होत नसतील तर त्या केसमध्ये हा जो तुमचा केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे ह्याला तुम्ही रिप्लेस करू शकता इतर बायफोकल सब्जेक्टनी, वोकेशनल सब्जेक्टनी तुम्ही रिप्लेस करू शकता. बायफोकल सब्जेक्ट कोणते कोणते, जसे की बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी. भरपूर मुलांनी आता PCMB हा पूर्ण एक ग्रुप घेतला असेल, म्हणजे PCM अँड PCB हे दोन्ही ग्रुप घेतले असेल 12वीमध्ये. सो जर तुमचा बायोलॉजी असेल आणि जर तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मिळून जर तुमचे पूर्ण एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल होत नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही बायोलॉजीला तुम्ही कन्सिडर करू शकता. म्हणजे फिजिक्स प्लस बायोलॉजी प्लस मॅथमॅटिक्स जर हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल होत असेल तर तुम्ही ह्या इकडे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तसंच त्या ठिकाणी टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट कुठला असेल तर तोही तुम्ही ते कन्सिडर करू शकता. जर तुमचा कॉम्प्युटर सायन्स असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, इन्फॉर्मॅटिक्स अँड प्रॅक्टिसेस, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स अँड एंटरप्रेनरशिप, जर ह्या सब्जेक्टपैकी ह्या इथे मी जे पण सब्जेक्टची लिस्ट दिली आहे, आता तुम्हाला ह्या 12वीमध्ये ह्या सब्जेक्टपैकी कुठलाही एक तरी आता तुम्हाला सब्जेक्ट असेल आणि जर तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल नाही झाला तर त्या ठिकाणी तुम्ही केमिस्ट्रीला ह्या कुठल्याही एका सब्जेक्टने तुम्ही रिप्लेस करू शकता. फॉर एक्झाम्पल माझे PCM मिळून माझं एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल होत नाही तर त्या ठिकाणी मी केमिस्ट्रीला बाजूला काढून मी त्या ठिकाणी जर माझा कॉम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट असेल तर मी कॉम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट कन्सिडर करू शकतो. म्हणजे फिजिक्स प्लस कॉम्प्युटर सायन्स प्लस मॅथमॅटिक्स ह्या 3 सब्जेक्टने मिळून जर माझा क्रायटेरिया फुलफिल होत असेल तर त्या ठिकाणी मी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. सो जर तुम्हाला आत्ता हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया एकदम कन्फ्युजिंग वाटत असेल तर टेन्शन घेऊ नका. ह्याच्यावर मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. परफेक्ट एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करणार. सो जर तुम्हाला ती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, मी नक्की तुम्हाला ती व्हिडिओ लवकरात लवकर प्रोव्हाइड करेन. आता हे झालं इंजिनिअरिंगसाठी. आता जर तुम्हाला फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, म्हणजे जर तुम्हाला B फार्मसी और फार्म डी ह्यासारख्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आता नक्की काय क्रायटेरिया आहे? सो लक्षात घ्या की तुमचे 3 सब्जेक्ट आहेत, इथे पण तुमचे 3 सब्जेक्ट आहेत. बट ह्या इथे कोणते आहेत? ह्या इथे आहे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि बायोलॉजी आहे. इंजिनिअरिंगमध्ये मॅथमॅटिक्स होतं बट ह्या इथे बायोलॉजी आहे. ह्या इथे प्रत्येक सब्जेक्टचे 100 मार्क आहेत. फिजिक्सचे 100 मार्क, केमिस्ट्रीचे 100 मार्क अँड बायोलॉजीचे 100 मार्क. हे तिन्ही सब्जेक्ट मिळून टोटल तुमचे 300 मार्क्स होतात. तर हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचे 300 पैकी मिनिमम तुम्हाला 135 मार्क मिळाले पाहिजेत. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर ह्या इथे मी प्रत्येकाची कॅटेगरी सुद्धा इथे वरती मेन्शन केलेली आहे की ह्या कॅटेगरीसाठी किती एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे.
तर जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचे 300 पैकी मिनिमम 135 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजेत. आणि जर तुम्ही कोणत्याही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, रिझर्व कॅटेगरी जसे की SC ST OBC SBC SC BC VJNT किंवा EWS झालं, अशा कुठल्याही तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल. ओपन ही कुठली रिझर्व कॅटेगरी नाही आहे, जनरल ही कुठली रिझर्व कॅटेगरी नाही आहे. रिझर्व कॅटेगरी म्हणजे तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी 300 पैकी मिनिमम तुम्हाला 120 मार्क मिळाले पाहिजेत, तरच तुम्ही फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्ही एलिजिबल असणार आहात. आता जर तुमचे हे तिन्ही सब्जेक्ट मिळून जर तुमचे हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल होत नसेल तर तुमच्यासाठी पण एक लाईफलाईन आहे. लाईफलाईन काय आहे की ह्या ते 3 सब्जेक्टमधनं तुम्हाला एक बायोलॉजीचा सब्जेक्ट ह्या ते दिलेला आहे. तर तुम्ही बायोलॉजीला मॅथमॅटिक्सने तुम्ही रिप्लेस करू शकता. म्हणजे जर तुमच्या आता 12वीला PCMB हे तुम्ही पूर्ण ग्रुप घेतला असेल, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी हे 4ही सब्जेक्ट जर तुम्ही घेतले असतील तर त्या तिकडे जर तुमचे फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट मिळून जर तुमचा क्रायटेरिया फुलफिल होत नसेल तर तुम्ही बायोलॉजीला मॅथमॅटिक्सने रिप्लेस करू शकता. म्हणजे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून जर तुमचा क्रायटेरिया फुलफिल होत असेल, तुमचे जर 135 मिनिमम मार्क होत असतील, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर त्या तिकडे तुम्ही फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तर हा एक सिंपल एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. सो ह्याच्यावर मी एक डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करेन एलिजिबिलिटी क्रायटेरियावर पूर्ण एक्झाम्पल सकट. सो डोंट वरी. सो हे झाले एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल. आता आपण बोलूया एक्झाम पॅटर्न. नक्की एक्झाम पॅटर्न काय असणार आहे CETची एक्झामचा. तर लक्षात घ्या की ही एक पूर्ण कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. ही एक्झाम तुम्हाला कॉम्प्युटरवर द्यावी लागते. कुठलेही पेपर अशा ह्याच्यावर तुम्हाला द्यावी नाही लागत. ही पूर्ण कॉम्प्युटरवर एक्झाम होत असते. अँड MCQ बेस्ड क्वेश्चन असतात. म्हणजे कॉम्प्युटरवर तुम्हाला MCQ दिलेले असतात. ह्यात एक क्वेश्चन दिलेला असतो. त्या क्वेश्चनचे तुम्हाला काही ऑप्शन दिलेले असतात. ऑप्शन A B C D. तर त्या ऑप्शनमधनं जो पण ऑप्शन करेक्ट असेल तो ऑप्शन तुम्हाला टिक करायचा असतो. जर तुम्हाला हे प्रॅक्टिकली बघायचं असेल की नक्की ही एक्झाम कशी होते तर ह्याच्यावर मी एक डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलेली आहे की हाऊ टू गिव्ह CET एक्झाम ऑन कॉम्प्युटर. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये अँड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही चेकआउट करून घ्या. ती व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कंप्लीट आयडिया येईल की नक्की तुमची CETची एक्झाम कशी होते. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲक्च्युअल इंटरफेस दाखवलं आहे की नक्की CETची एक्झाममध्ये कसा इंटरफेस असतो, कॉम्प्युटरवर तुम्हाला काय काय दिलेलं असतं, तिकडे गेल्यानंतर तुम्हाला काय काय करायचं असतं, हे सगळं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये अँड डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो ही एक ओव्हरऑल एक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. जर आपण टाईमचं बघायला गेलं तर ह्या एक्झामचा टाईम आहे टोटल 180 मिनिट्स. टोटल 180 मिनिट्सची तुमची एक्झाम असते. म्हणजे टोटल 3 तासाचा तुमचा पेपर असतो. ह्या 3 तासामध्ये कंटिन्यू तुमचा पेपर असणार आहे. मध्ये असा काही गॅप नसणार आहे की फिजिक्स झाल्यानंतर 1 तास गॅप, केमिस्ट्री झाल्यानंतर 1 तास गॅप, असं नाही आहे. पूर्ण कंटिन्यू तुमची ही एक्झाम असते. जर आपण टोटल मार्क्स बघितले तर टोटल 200 मार्क्स असतात. आता हे मार्क्स आपण ब्रेकडाऊन करणार आहोत की नक्की कोणत्या सब्जेक्टला किती मार्क असणार आहेत, किती म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क असणार आहेत. तर हे सगळं आपण आता पुढे बघणार आहोत. ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, नो निगेटिव्ह मार्किंग. जसे की JEEची एक्झाममध्ये तुमची एक निगेटिव्ह मार्किंग असते. जर तुम्ही चुकीचा चुकीचा आन्सर तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला त्याचे निगेटिव्ह मार्क्स मिळतात. बट CETची एक्झामची एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला ते निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. जर आपण सिलेबसचं बघितलं तर टोटल 80% वेटेज आहे हे तुमच्या 12च्या सिलेबसवर असतं. जो तुमचा 12वीचा HSC बोर्डचा सिलेबस आहे, 12वीचा सिलेबस, तर त्याच्यावर 80% वेटेज असतं. अँड 20% वेटेज हे तुमच्या 11वीच्या सिलेबसवर असतं. तर हे पूर्ण एक एक्झाम पॅटर्न तुमचा असणार आहे. जर आपण मार्किंग स्कीम बघितला तर आपण पूर्ण एक ब्रेकडाऊन करूया की 200 मार्कांचा पेपर असतो. तर प्रत्येक सब्जेक्टला किती मार्क आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क असणार आहेत हे आपण पूर्ण ह्याचे ब्रेकडाऊन करूया. सगळ्यात पहिले पेपर 1 तुमचा मॅथमॅटिक्स आपण बघितलं तर 11वीचे मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये 11वीच्या सिलेबसमधनं टोटल तुमचे 10 क्वेश्चन्स येणार आहेत. 12वीच्या सिलेबसमधनं तुमचे टोटल 40 क्वेश्चन्स येणार आहेत. प्रत्येक क्वेश्चनला तुमचे 2 मार्क्स असणार आहेत. म्हणजे 10 + 40 ह्या इथे तुमचे टोटल 50 क्वेश्चन्स असणार आहेत मॅथमॅटिक्सचे. आणि ह्या इथे प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क असणार आहेत. म्हणजे टोटल 100 मार्क्सचा तुमचा मॅथमॅटिक्सचा पेपर हा असणार आहे. आणि मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी तुम्हाला फक्त 90 मिनिट्स तुम्हाला दिलेले असतात. आता हे 90 मिनिट्स कशी तुम्हाला युटिलाइज करायचे, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे, हे सगळं आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. सो त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. सो हे झालं मॅथमॅटिक्सचं. आता आपण जर फिजिक्सचं बघितलं तर फिजिक्समध्ये 11वीमधनं टोटल तुमचे 10 क्वेश्चन्स येणार आहेत. 12वीमधनं टोटल तुमचे 40 क्वेश्चन्स येणार आहेत. म्हणजे 10 + 40 ह्या ते तुमचे 50 क्वेश्चन्स फिजिक्सचे असणार आहेत.
आणि प्रत्येक क्वेश्चनला तुमचे 1 मार्क असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे फिजिक्समध्ये टोटल तुमचे 50 क्वेश्चन्स आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स. जर आपण केमिस्ट्रीचं बघितलं तर केमिस्ट्रीमध्ये पण 11वीमधनं टोटल तुमचे 10 क्वेश्चन्स येणार आहेत. 12वीमधनं टोटल तुमचे 40 क्वेश्चन्स येणार आहेत. टोटल तुमचे 50 क्वेश्चन्स म्हणजे 11वी आणि 12वीचे मिळून टोटल तुमचे 50 क्वेश्चन्स केमिस्ट्रीचे असणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क हा असणार आहे. आता 1 मार्क म्हणजे फिजिक्सचे 50 मार्क्स आणि केमिस्ट्रीचे 50 मार्क्स, हे दोन्ही फिजिक्स अँड केमिस्ट्री मिळून टोटल तुमचे 100 मार्क्स होतात. सो जर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स ह्या ते 3 सब्जेक्टची जर तुम्ही एक्झाम देणार असाल तर ह्या त्या टोटल तुमच्या 200 मार्क्स ह्या त्या पेपर असणार आहे. लक्षात घ्या की ह्या इथे काय होतं की तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स हे तुमचे ग्रुप वाईज पेपर होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी हे 4ही सब्जेक्ट असतील तर सीईडीची एक्झाम ही 4ही सब्जेक्टची एकत्र होत नाही. जर तुम्हाला ह्या 4ही सब्जेक्टसाठी सीईडीची एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ह्या एक ग्रुपची एक्झाम द्यावी लागेल आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या एक ग्रुपची तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल. म्हणजे PCM अँड PCB ह्या इथे 2 ग्रुपचे तुमची सीईडीची एक्झाम ही कंडक्ट होत असते. PCMसाठी 200 मार्क्सची एक्झाम असते आणि PCBसाठी सुद्धा 200 मार्क्सची एक्झाम असते. ह्या इथे आपण जर फिजिक्स अँड केमिस्ट्रीच्या पेपरसाठी ड्युरेशन बघितलं, टाईम ड्युरेशन, तर ह्या इथे टोटल तुमचे 100 मार्क असतात. बट ह्याचे ड्युरेशन तुम्हाला 90 मिनिट्सचं दिलेलं असतं. म्हणजे मॅथमॅटिक्सचा पेपर तुम्हाला 90 मिनिट्समध्ये कव्हर करायचा आहे आणि फिजिक्स अँड केमिस्ट्री हे दोन्ही पेपर एकत्र मिळून टोटल तुम्हाला 90 मिनिट्स दिलेले असतात. तर 90 मिनिट्समध्ये तुम्हाला फिजिक्स अँड केमिस्ट्री हे तुम्हाला कव्हरअप करायचं आहे. तर PCM मिळून म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मिळून टोटल तुमचा 200 मार्क्सचा पेपर ह्या इथे होत असतो. जर आपण हे ते बायोलॉजीचं बघितलं, बायोलॉजी जर आपण इथे बघितलं 12वीमधनं टोटल तुमचे 80 क्वेश्चन्स येणार. म्हणजे जर आपण 11वी आणि 12वीचे मिळून आपण बघितलं तर टोटल 100 क्वेश्चन तुमचे बायोलॉजीचे असणार आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. म्हणजे 100 × 1 प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असेल. म्हणजे बायोलॉजीचा टोटल 100 मार्क्सचा ह्याचे पेपर असणार आहे आणि ह्याच्यासाठी पण तुम्हाला 90 मिनिट्स दिलेले असतील. म्हणजे जर तुम्ही PCB ग्रुपची एक्झाम देणार असाल तर फिजिक्स, केमिस्ट्री हा पेपर तुम्हाला 90 मिनिट्समध्ये कव्हर करायचा आहे आणि बायोलॉजीचा हा पेपर तुम्हाला 90 मिनिट्समध्ये कव्हर करायचा आहे. तर हे पूर्ण तुमच्या 200 मार्क्सचा ब्रेकडाऊन आहे. असे तुमच्या 200 मार्क्सचा सीईडीचा पेपर तुम्हाला असणार आहे. आय होप हे तुम्हाला मार्किंग स्कीम पूर्णपणे समजलेली असेल. जर आपण सिलेबसचं बोललो, सिलेबस आपण जर बघितलं तर ह्याच्या 12वीचा पूर्ण तुम्हाला सिलेबस असणार आहे. जो तुमचा 12वीच्या HSC बोर्डचा सिलेबस आहे 12वीचा, तर हा तुम्हाला होल सिलेबस असणार आहे. बट जर आपण 11वीचं बघितलं तर 11वीचे काही ठराविक चॅप्टर्स आहेत. कोणते कोणते चॅप्टर्स आहेत तर हे इथे मी तुम्हाला पूर्ण एक टेबल दिलेलं आहे. फिजिक्स आपण बघितलं तर फिजिक्समध्ये तुमचे वेक्टर्स, 11वीचे चॅप्टर्स मी बोलतोय वेक्टर्स, एरर ॲनालिसिस, मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, असे तुम्हाला फिजिक्सचे काही चॅप्टर्स आहेत 11वीमधनं जे तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये येणार आहेत. जर आपण केमिस्ट्रीचं बघितलं तर केमिस्ट्रीमध्ये पण तुम्हाला काही आहे ते चॅप्टर्स दिलेले आहेत. मॅथमॅटिक्ससाठी पण काही ते चॅप्टर्स दिलेले आहेत आणि बायोलॉजीचे पण काही आहे ते चॅप्टर्स दिलेले आहेत. तर ह्या पर्टिक्युलर चॅप्टर्स तुम्हाला सीईडीच्या एक्झाममध्ये येणार आहेत 11वीमधनं. आता हा जो सिलेबस आहे हा लास्ट इयरच्या नोटीसच्या अकॉर्डिंग आहे. ॲक्च्युली एवढा मेजर काही चेंजेस होत नाहीत सिलेबसमध्ये, बट लास्ट इयरला काही चेंजेस झाले होते. म्हणजे सीईडीने काही चॅप्टर्स रिमूव्ह केले होते 11वीच्या सिलेबसमधनं आणि काही चॅप्टर्स वेगळे इन्क्लूड केले होते. सो ह्यावेळी मे बी काही चेंजेस होऊ शकतात किंवा मे बी नाही पण होऊ शकत. सो स्टील दॅट तुम्ही हा सिलेबस हे ते फॉलो करू शकता. जेव्हा पण काय ऑफिशियल अपडेट येईल सिलेबसच्या रिगार्डिंग ते मी तुम्हाला पूर्ण सांगेन. तर त्याचंही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबत आपल्या टेलिग्राम ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा. कारण की जी पण काय ऑफिशियल PDF वगैरे असेल, ऑफिशियल नोटीस काय असेल तर ही मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला शेअर करत जाईल. तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप पण जॉईन करून ठेवा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर हे झालं ओव्हरऑल सिलेबसबद्दल. जर आपण टॉप कॉलेजेस आपण बोललो म्हणजे कुठल्या कुठल्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तर ह्याचे मी काही टॉपचे कॉलेजेस मेन्शन केलेले आहेत. एवढेच कॉलेजेस नाहीत, अजून भरपूर कॉलेजेस आहेत. 300-400 कॉलेजेसपर्यंत आहेत पूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये. तर ह्यात आपण टॉप 10 कॉलेजेसचं बोललो. सो जर तुम्ही सीईडीच्या एक्झाममधनं इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर तुम्ही COEPमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. VGTI कॉलेज जे की मुंबईमध्ये, माटुंगा मुंबईमध्ये लोकेटेड आहे, तर ह्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. हे जे 2 कॉलेजेस आहेत COEP अँड VGTI हे वन ऑफ दी मोस्ट रिप्युटेड कॉलेजेस आहेत ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं. भरपूर मुलांना ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन पाहिजे असतं आणि त्याचप्रमाणे ह्या कॉलेजचा कट ऑफसुद्धा तेवढाच जास्त असतो. अराउंड 99% प्लस ह्या कॉलेजचा कट ऑफ जातो दरवर्षी आणि तुम्ही ह्या वर्षीचा पण कट ऑफ चेक करू शकता. 99% प्लस ह्याचा कट ऑफ गेलेला आहे. सो जर तुम्हाला ह्या कॉलेजेसमध्ये टॉप 2 कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 99% प्लस तुम्हाला स्कोर करावे लागते.
त्याच्यानंतर हे ते PSCD कॉलेज आहे, जे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हे एक कॉलेज आहे. त्याच्यानंतर SPIT कॉलेज आहे, सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे कॉलेज मुंबईमध्ये लोकेटेड आहे. वालचंद कॉलेज आहे जे की सांगलीमध्ये लोकेटेड आहे. वालचंद कॉलेज पण खूप फेमस आहे अँड हे पण रेप्युटेड कॉलेज आहे. ह्याच्यामध्ये पण चांगले प्लेसमेंट वगैरे असतात. सो ह्याच्यामध्ये पण जर तुम्हाला जायचं असेल तर ह्याच्यासाठी पण तुम्हाला 98-99% प्लस तुम्हाला स्कोअर करावे लागतील. त्याच्यानंतर गर्ल्ससाठी स्पेशली हे ते कमिन्स कॉलेज आहे, जिथे फक्त गर्ल्सच आहे, गर्ल्सच ॲडमिशन घेऊ शकतात. स्पेशली वुमेन्ससाठी हे कॉलेज आहे जे की पुण्यामध्ये लोकेटेड आहे. त्याच्यानंतर VIT कॉलेज आहे, त्याच्यानंतर PCCI कॉलेज आहे, PBG आहे, DY पाटील आकुर्डी आहे. तर हे काही टॉप 10 कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्ही CETच्या एक्झाममध्ये चांगले पर्सेंटेज स्कोअर केले तर. अजून भरपूर कॉलेजेस आहेत, अराउंड 300+ कॉलेजेस आहेत आणि ह्या पूर्ण कॉलेजेसबद्दल मी तुम्हाला येणाऱ्या वेळामध्ये गाईड करणार आहे. जेव्हा तुमची CETची एक्झाम कंप्लीट होईल त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे की ह्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते, काय काय तुम्हाला करावं लागतं, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. सो त्याच्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब. जर आपण पूर्ण फार्मसीचा पण टॉप कॉलेजेस बघितलं तर फार्मसीमध्ये ICT कॉलेज आहे. ICT वन ऑफ द मोस्ट रेप्युटेड कॉलेज आहे जे की मुंबईमध्ये लोकेटेड आहे. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी पण आहे. त्याच्यानंतर पुणे कॉलेज ऑफ फार्मसी आहे. KM कुंदनी कॉलेज आहे. त्याच्यानंतर नानावती कॉलेज आहे. CU शहाद हे स्पेशली वुमन्ससाठी आहे, गर्ल्ससाठी कॉलेज आहे जिथे फक्त गर्ल्सच ह्याचे ॲडमिशन घेऊ शकतात. तर हे पण एक चांगलं कॉलेज आहे. त्याच्यानंतर MET कॉलेज आहे. त्याच्यानंतर RTMU म्हणजे नागपूर युनिव्हर्सिटीचं एक कॉलेज आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज जसं की गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड आहे. तर हे काही टॉपचे कॉलेजेस आहेत. ह्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्ही चांगले पर्सेंटेज स्कोअर केले तर. फार्मसीचे हे टॉप 10 कॉलेजेस आहेत. अराउंड ह्याच्यामध्ये पण 350+ कॉलेजेस आहेत. ठीक आहे, ह्या ते 350+ कॉलेजेस आहेत आणि ह्या प्रत्येक कॉलेजबद्दल तुम्हाला येणाऱ्या वेळामध्ये मी तुम्हाला आयडिया देणार आहे. सो डोंट वरी, मी तुम्हाला पूर्ण गायडन्स करणार आहे ह्या पूर्ण CETच्या प्रोसेसमध्ये, परत तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये. तर तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. जस्ट काय करायचं आहे की आपल्या चॅनलसोबत तुम्हाला कनेक्टेड राहायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम ग्रुपसुद्धा तुम्हाला जॉईन करून ठेवायचं आहे. जर आपण CETची एक्झामचे डेट्स आपण बोललो की नक्की तुमची CETची एक्झाम कधी कंडक्ट होणार, तर लक्षात घ्या की लास्ट इयरचे डेट्स होते. PCB ग्रुपचे जर आपण लास्ट इयरचे डेट्स बघितले तर 9 एप्रिलपासून ते 17 एप्रिलपर्यंत लास्ट इयरला एक्झाम कंडक्ट झाली होती फॉर PCB ग्रुप. अँड PCM ग्रुपसाठी 19 एप्रिलपासून ते 27 एप्रिलपर्यंत ही एक्झाम कंडक्ट झाली होती. हे मी तुम्हाला 2025चं सांगितलं, बट 2024ला सुद्धा ह्याच टाईम पिरियडमध्ये ही एक्झाम कंडक्ट झाली होती. सो ह्या वर्षीसुद्धा तुम्ही एक्सपेक्ट करू शकता की तुमची CETची एक्झाम ही एप्रिलपासून तुमची सुरू होऊ शकते. ह्याचं ऑफिशियल टाइम टेबल तुम्हाला CET सेल प्रोव्हाइड करेलच, त्या रिगार्डिंग पण मी तुम्हाला अपडेट करेन. बट मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये एप्रिल महिन्यापासूनच तुमची CETची एक्झाम ही सुरू होऊ शकते. सो तुम्ही रेडी राहायचं आहे की CETची एक्झामचे जेव्हा पण टाइम टेबल रिलीज होईल मी तुम्हाला ते अपडेट करेन. तर त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलंय हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट, मला हे सगळं समजलं. म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला सांगतोय हे किती मुलांना समजतंय. ऑल्सो जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला पूर्ण CETच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे आणि अजून भरपूर सारे व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. येत्या काही वीक्समध्ये खूप काही व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो त्याच्यामुळे हे चॅनल तुमच्यासाठी खूपच युजफुल असणार आहे. सो त्यामुळे ह्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. ऑल्सो तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप पण तुम्ही जॉईन करून ठेवा. आणखी काही अपडेट्स असतात, काही इम्पॉर्टंट PDFs असतात जे मी टेलिग्राम ग्रुपवर मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. सो त्याच्यामुळे टेलिग्राम ग्रुप पण तुम्ही आपलं जॉईन करून ठेवा. त्याची ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.